त्याच्यामध्ये आपण थांबलो होतो त्या एका ठिकाणी की नीच यातीचा गुरु तोही कानकोंडा विचारू ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा जडी ब्रह्मसभेत एकता त्याचे तीर्थ नाही घेता अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित्त पडे तीर्थ प्रसादाची सांडी केली तेथे निचता दिसून आली गुरुभक्ती ते सटवली एकाएकी गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता गुरुक्षोभ घडे. या 4-5 ओव्यांमध्ये जो विषय आहे तो थोडा नाजूक आहे आजकालच्या दृष्टीने. आजकाल काय झालंय, जातीयवादाचा विचार इतका सेन्सिटिव्ह केलेला आहे आणि तो हेतुपुरस्सर पसरवला. पूर्वीच्या काळी काय होतं की ज्यांनी त्यांनी आपल्या म्हणजे आश्रम आणि धर्म म्हणजे वर्णाश्रम धर्म आपली जात आणि आपला आश्रम त्याप्रमाणे राहावं. म्हणजे मुलगे असतील शिक्षणाच्या काळामध्ये ते ब्रह्मचारी, त्या मुलांनी आज आपल्या मुलांच्या सारखं आपण ज्या तऱ्हेने मुलांना वाढवतो अशा प्रकारे मुलांचं जीवन असावं असं आपल्याकडे मानलेलं नाही. ब्रह्मचर्य आश्रम हा खडतर आहे, साधं आहे राहणं मुलांचं, विद्येवरती मन एकाग्र करणारे आणि ह्या जगामधल्या बाकीच्या चैन आणि बाकीच्या सगळ्या विलास आणि हाऊस मौज खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत. त्यांनी आता बघा ना सगळे लोक म्हणतात म्हणजे मध्यमवर्गीय माणसाला तर ते जास्त जाणवतं की मूल 10वीत पास झालं किंवा 10वीत गेलं की सुरू होतं त्याला कोणती व्हेकल पाहिजे, त्याला कपडे कसे पाहिजे, त्याला राहायचं कुठे आहे, त्याचा पॉकेट मनी किती आहे, आईवडिलांनी कुठून द्यायचं. ज्याची परिस्थिती फार बेताची आहे ते लोक हे करू शकत नाही. आणि पण आता तसं नाही, पण पूर्वीच्या काळी तो राजाचा मुलगा आहे का तो सामान्य मनुष्याचा मुलगा आहे यामध्ये कधी फरक नव्हता. एवढंच नाही तर कुणाच्याही घरच्या राणीमध्ये हा श्रीमंत आहे आणि हा गरीब आहे असा फरक कळत नसेल. पण रोजचं सगळ्यांचं जेवण एकसारखं असेल, साधारणपणे लोकांचा व्यवहार एकसारखा असेल. सामान्य मनुष्याचे कपडे साधे असतील आणि श्रीमंताच्या घरच्या माणसाचे कपडे जरा अधिक उंची असतील, पण यालाही 4च कपडे तर त्यालाही 4च कपडे. यापेक्षा कधी कुणाचंही राहणीमान असं आज जशी तफावत आपल्याला जाणवते असं तफावतीने दिसणारं आणि असणारं नव्हतं. त्यामुळे वर्णाश्रम धर्म हे दोन्ही त्या काळामध्ये कटाक्षाने सांभाळले जात होते. आता प्रश्न असा आहे की आश्रम धर्माचा फार फरक पडत नाही अशा करता आता मुलांना आणि आईवडिलांना फरक पडतो, पण त्या काळी तरी आपण असं म्हणू की आश्रम धर्माने काय फरक पडतो, कारण तो तितका विस्कटलेला नव्हता आणि अधिकाधिक माणूस गृहस्थाश्रमात राहतो, आजही राहतो. आजही वानप्रस्थ घेऊन काही मनुष्य घर सोडून बाहेर जात नाही. घरात राहून वानप्रस्थासारखे राहणारी माणसं पुष्कळ आहे, पण वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करत नाही. संन्यास आश्रम तर जवळजवळ संपलेला आहे, त्यामुळे संन्यास घेणं हे आता जवळजवळ कमी झालं. त्यामुळे एक तर लहान मुलं शिकणारी एक गृहस्थाश्रम, त्याच गृहस्थाश्रमामध्ये घरातली मोठी माणसं, ती म्हटलं तर वानप्रस्थी म्हटलं तर घरात लक्ष देणारी, असं साधारण स्वरूप आहे. पण इथे त्यांनी जे म्हटलंय की त्या काळी जातीची कर्तव्य होती आणि लोक ती सांभाळत होती. म्हणजे ब्राह्मण आहे असं म्हटलं तर त्याचं खाणं पिणं, त्याचं मंत्रादी गोष्टी, त्याचं अनुष्ठान, त्याच्याकरता त्याचा विचारात घेतला गेलेला जो काही शौच अशौच विचार की याला शिवू नये त्याला शिवू नये, हे स्वीकारावं ते स्वीकारू नये, असं प्रत्येक जातीचं, प्रत्येक जातीपेक्षा सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की हे व्यक्तिगत होतं. की घरामध्ये जो माणूस सोहळ्यात आहे तो घरातल्या कुठल्या माणसाला शिवत असेल, कुणाला शिवत नसेल. जो सोहळ्याने स्वयंपाक करत असेल ती बाई, ती घरातल्या कोणाला शिवत नसेल. म्हणजे एक शुचिता, त्याच्या मागचा जो विचार होता तो त्या मंत्रशास्त्राकरता एक होता की पुरुष हे जे वैदिक मंत्र आहेत त्या मंत्राचं सामर्थ्य वाढावं त्याकरता बाहेर जेवू नये, खाऊ नये. आता सुद्धा आपण पाहिलं तर वेदांचा अभ्यास करणारी मुलं बाहेर इकडे तिकडे खात नाही, इकडे तिकडे पाणी पित नाही. या सगळ्याचं कारण एवढंच आहे की शारीरिक शुचिता राखल्याशिवाय त्या मंत्रांचं सामर्थ्य प्रकट होणार नाही
अशी आपल्याकडची धारणा आहे. तसंच काही मंत्र जर कुणाला सिद्ध असले तर ते मंत्र ज्याच्याकडे सिद्ध आहेत, आज ती मंडळी ते पदार्थ पण खात नाही. म्हणजे सर्पाचा मंत्र, विंचवाचा मंत्र ज्याला उत्तम प्रकारे अवगत आहे तो कधी पडवळ खात नाही, ते कधी शेपू खात नाही. त्यांच्या ठरलेल्या भाज्या आहेत की त्या भाज्या ठराविक ते स्वीकारत नाही, ठराविक पदार्थ आहेत ते खात नाही. का तर तो सगळा जो मंत्र धारण केला आहे त्याकरता. म्हणजे याचा अर्थ असा की एक काही विशिष्ट धारणा होती की ज्या धारणेने तो समाज राहत होता की ब्राह्मण समाज आहे म्हणजे त्या समाजातल्या लोकांनी कसं राहिलं पाहिजे, क्षत्रिय समाज आहे म्हणजे त्यांनी कसं राहिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक आपण असं म्हणू की ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांना जवळजवळ एकसारखे नियम होते. त्या दोघांच्या नियमामध्ये भिन्नता नव्हती. कारण जर ते नियम असले तर आपल्याला असं दिसतं की उपनिषदांच्या मध्ये सगळ्या विद्या या दोघांकडेच होत्या, ब्राह्मणांकडे आणि क्षत्रियाकडेच होत्या. उलट काही विद्या क्षत्रियांकडे अधिक होत्या, ब्राह्मणांच्याकडे कमी होत्या. त्यामुळे या दोघांच्या वरती समाजाला धारण करण्याची जी जबाबदारी होती ती अधिक होती. आणि मग वैश्य आणि मग शूद्र याचा अर्थ आता आम्ही त्याला बॅकवर्ड आणि ते बरीच त्याला काही नावं लावली आहेत. परंतु मुळामध्ये समाज व्यवस्थेमध्ये तो कर्मचारी वर्ग आहे. आज जसं आम्ही नोकऱ्यांना प्राधान्य देतो तसा जो नोकर वर्ग आहे, त्यामुळे समाजातला त्या काळात सगळ्यात सधन वर्ग हा शूद्र होता. त्याच्यानंतरचा सधन वर्ग वैश्य होता, त्याच्यानंतर सधन क्षत्रिय होता. क्षत्रिय सुद्धा वैयक्तिक हा शूद्रांच्या इतका कधी श्रीमंत नव्हता. राजाला सुद्धा कर्ज देण्याचं सामर्थ्य शूद्र आणि वैश्य यांच्याकडे होतं. राजा त्यांच्याकडनं कर्जावर पैसे घेत असे. म्हणजे राजाकडे सुद्धा एवढी श्रीमंती वैयक्तिक पातळीवर नव्हती. आणि त्याच्यावर रामायण येतो तर दरिद्रीच होता. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कधी पैसा कमवायचाच नाही, हेच मुळी त्याच्याकरता धोरण होतं की कुणी स्वेच्छेने जर दिलं तर त्याचा स्वीकार करावा आणि त्याचं पोट भागण्या इतकं त्याला खरं म्हणजे मिळत होतं. समाज बदलला तसं बदल, पण नाही तर कुणाच्या अजून सुद्धा खेड्यात पद्धत आहे. खेड्यात एखादं घर असतं ब्राह्मणाचं, पण खेड्यात शेतात पिकलं की पहिलं ब्राह्मणाच्या देवळात आणि ब्राह्मणाच्या घरी ठेवल्याशिवाय शेतकरी आपलं धान्य आपल्या घरी घेत नाही. मग प्रत्येकाने त्याची काळजी वाढल्यावर त्याला काय त्याचं अडत नाही. 2 वेळा खायला काही त्याला अडचण नसते आणि कधी पडली नाही. आता हे सगळं समाजाचं सामान्य चित्र होतं. तर समर्थांना एक गोष्ट म्हणायची आहे की समजा एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे आणि तिने तिचा गुरु शूद्र यातीचा केला, तर ब्राह्मणाचे जे संस्कार आहेत ते सगळे संस्कार त्याला सांभाळावे लागतात. त्याला समजा रोजची संध्या आहे, रोजचा गायत्री आहे, त्यानंतर त्याला जी काही बाकीचं अनुष्ठान आहे. आता शूद्राला मोकळी दिलेली आहे धर्माने की तू पैसे कमाव, तू व्यवसाय कर, तुला ज्याच्या करता जिथे जावं लागेल ते कर, तुझ्यावरती कुठल्याही प्रकारे या देव धर्म आदीचं बंधन नाही. बंधन या 3 वर्गावरच आहे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. या तिघांनी सुद्धा वेदांचं अध्ययन करावं, या सगळ्याचं पठण करावं, घरामध्ये पूजा अर्चा करावी, आचार धर्म सांभाळावा. ही सगळी जबाबदारी या तिघांवर दिली, शूद्रांवर दिलेली नाही. आणि त्यामुळे आता जर त्यांनी त्या शूद्र जातीचा जर गुरु केला तर त्याला कोणत्याच नियमाचं बंधन नाही, पण याला नियमांचं बंधन आहे. मग याचा आचार कसा राहावा, म्हणजे याच्या मागे कुणी कुणाला गुरु केला, त्याचा अपमान केला का याचा मान केला, हा त्याच्यात विषय नाही आहे. विषय एकच आहे की आचार धर्म टिकला पाहिजे आणि प्रत्येकाचा आचार राहिला पाहिजे. तर त्या आचार धर्म टिकवण्याकरता जर गुरु अन्य यातीचा केला तर त्याच्यामुळे जो आचार आहे तो आचार अधिक चांगला होण्यापेक्षा सुद्धा आचार अधिक निकृष्ट होत जाईल. कारण जो आचार धर्म सांभाळण्यामध्ये माणसाचं अनेक तऱ्हेने आपल्याकडे वर्णन आहे की काय काय गोष्टींचे संयम राखले म्हणजे माणसाच्या ठिकाणी सामर्थ्य येतं, मानसिक बल प्राप्त होतं, मनुष्याचं शारीरिक बल वाढतं, बुद्धी संवर्धन होतं. अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी त्या आचार धर्मातून येणाऱ्या. मग आता ज्याला सहज आचार धर्मातून प्राप्त आहे त्यांनी गुरु नीच यातीचा करून हे का घालवावं, हा एक पहिला प्रश्न आहे.
दुसरा प्रश्न असा आहे की तो आचार, आता समजा याच्यात त्यांनी त्याच्यात प्रत्यक्ष अडचणीच लिहिली आहे की आपल्या गुरूंना आणलं आणि गुरूंचं पूजन आहे, तर गुरुपूजन करताना गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता गुरुची पूजा सांगायला ब्राह्मण आले, आता म्हणाले त्या ब्राह्मणाला आधी नमस्कार करावा का गुरुला नमस्कार करावा? कारण तसा विचार केला तर अधिकाराने त्याला नमस्कार केला पाहिजे, समाजाच्या उतरंडीचा विचार केला तर. पण आता त्याला नमस्कार न करता गुरुला केला पाहिजे कारण गुरु अधिकारी आहे. मग त्यांनी सांगितलं की समाजामधला धर्म ज्यांनी भ्रष्ट होतो, भ्रष्ट याचा अर्थ समाजातला अधिकार आणि अनाधिकार याविषयी लोकांना किंवा समाजाला योग्य ती दिशा राहत नाही, अशी त्याच्या मागची धारणा आहे. आता आज आपल्याला या गोष्टी पटतील का पटणार नाही? कदाचित पटणार नाही, कदाचित पटतील. असं म्हणायचं कारण असं की आता आचार धर्माविषयीचं आकर्षण कोणालाच राहिलेलं नाही की आचार धर्म सांभाळला जावा. आज नाहीच वाटणार आपल्याला. अजूनही 50 वर्षांनी मात्र ही परिस्थिती पालटेल असा माझा वैयक्तिक म्हणजे अंदाज आहे की हे असं जीवन चालूच शकणार नाही. ज्या पद्धतीचं जीवन आज आम्ही चालवतोय या पद्धतीच्या जीवनाला कुठे वाट चांगली मिळेल असं वाटत नाही. त्यावेळी माणसाला तुम्ही त्याला ब्राह्मण म्हणा की न म्हणा, तुम्ही त्याला क्षत्रिय म्हणा की न म्हणा, तुम्ही त्याला वैश्य म्हणा की न म्हणा, पण समाजामध्ये हे सगळे वर्ग वेगळे वेगळे असावे लागतील की जो समाजाला सांभाळणार आहे, दुसरा जो समाजाचं संरक्षण करणार आहे. कशा अर्थाने की आज मिलिटरी आहे पण भ्रष्ट आहे, आज ब्राह्मण आहे भ्रष्ट आहे, आज व्यापारी आहे भ्रष्ट आहे, आज सगळ्या क्षेत्रात जर भ्रष्टता इतकी आहे तर हे असं भ्रष्ट जीवन चालू नाही शकणार. आणि का भ्रष्टता आहे त्याचं कारण आचाराचं महत्व आम्ही मान्य करत नाही की माणसाने व्यवहार चांगल्या पद्धतीने करावा आणि पैसा मिळवावा. याबद्दल आता आम्हाला कोणाला विशेष फिकीर राहिलेली नाही. आम्हाला एवढंच वाटतं की पैसा मिळवावा, येणं केणं प्रकारे कुठलीही पद्धती असो पण भरपूर पैसे मिळाले पाहिजे. मग आता या पद्धतीने जर मनुष्य व्यवसाय करू लागला, या पद्धतीने जर जीवन जगू लागला तर शेवटी समाजावर त्याचे होणारे जे परिणाम आहेत ते केव्हा तरी कळतात. आणि जेव्हा समाज लयाला जाण्याची वेळ येते तेव्हा जगभरामध्ये त्याच्याकरता काहीतरी उलाढाल विचार सुरू होतो. बघू काय त्याच्यामधलं बदल होईल. पण समर्थांना असं वाटतं की समाजाची जी एक बंदिस्त चौकट आहे ती चौकट मोडून माणसाने गुरु करावा असं समर्थांचं मत नाही. समर्थांचं मत असं आहे की माणसाने नेहमी खालून वर पाहावं, वरून खाली पाहू नये. म्हणजे असं की दोन प्रकार मी आपल्याकडे सांगितले. तत्वज्ञानामध्ये अभिलाषेच्या बाबतीत सांगितलंय की माणसाने खालच्यानी वरच्याकडे पाहू नये, आपल्यापेक्षा कमीकडे बघावं. आपल्याकडे टू व्हीलर आहे तर आपण सायकलवाल्याकडे बघावं, आपल्याकडे सायकल आहे तर आपण पादचाऱ्याकडे पाहावं. हे केव्हा? हे जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक गोष्टीच्या विषयी तृष्णा किंवा वासना असते. दुसरं त्यांनी म्हटलंय की आचाराच्या बाबतीत, संपन्नतेच्या बाबतीत, उदात्ततेच्या बाबतीत खालच्यानी वरच्याकडे पहा. समाजामध्ये कोणता समाज आज अधिक समृद्ध आहे, आज कोणता समाज संस्कारी आहे. आज वैयक्तिक पातळीवर आम्हाला बघायला मिळतं की अमुक एक व्यक्ती खूप चांगली आहे, मग ती व्यक्ती कोणत्या संस्कारांनी युक्त आहे, लोकांनी त्याचा संस्कार स्वीकारावा अशी आता साधारण परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता गुरु तत्व आहे समाजामध्ये. समाजाचा गुरु कुणी ब्राह्मण, आता त्याला ब्राह्मण म्हणा नाही तर म्हणू नका, कारण आता कोणतीच जात शिल्लक राहिली नाही. त्या ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणायला जात राहिली आहे कुठे? कारण कुणीच आपल्या जाती धर्माप्रमाणे व्यवहार करत नाही. त्यामुळे ज्याचे संस्कार चांगले आहेत ते संस्कार उचलावे. जो समाजामध्ये चांगल्या गुणांनी युक्त आहे त्या चांगल्या गुणांकडे वळावं. एवढा एकच भाग समाजामध्ये आता शिल्लक राहिलाय. त्यामुळे समर्थांनी जे म्हटलंय की नीच जातीचा गुरु करू नये, त्याच्या मागची त्यांची समाजाच्या उतरंडीच्या विषयीची संकल्पना आहे की समाजामध्ये वरून खाली माणसाने उतरू नये, खालून वरती जावं. आता आपल्याकडे पुराणांनी सुद्धा धर्मशास्त्राचा विचार मांडताना म्हटलेले आहे की
संस्कारात ब्राह्मण उच्चते, म्हणजे जो ज्या संस्कारात राहतो, जगतो, वागतो, त्यांनीच तो ब्राह्मण आहे हे ठरवलं जातं. आणि त्यामुळे समाजातला हा मनुष्य शूद्र आहे का, हा मनुष्य ब्राह्मण आहे का, हा मनुष्य क्षत्रिय आहे का, हा वैश्य आहे, या जन्माने आलेल्या जातीवरती त्याला किती म्हणायचं हा प्रश्न आहे, असं पुराणांनी सुद्धा म्हटलेलं. तर पुराणांनी म्हटलंय ते किती, अगदी पहिल्या पुराणांनी म्हटलेलं, फार आधीच्या काळी, निदान 7000 वर्ष तर मागे जावं लागेल, की 7000 वर्षात सुद्धा संस्काराला महात्म्य द्या किंवा महत्व द्या असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे इथे समर्थांनी जे म्हटलं आहे की समाजाच्या व्यवस्थेमध्ये माणसाने आपल्या चौकटीत राहून समाज अधिकाधिक बंदिस्त ठेवण्याचा आणि समाजाची शिस्त राखण्याचा प्रयत्न करावा. आता याला पुष्कळ उलटसुलट की लोकांनी त्याच्यावरती बोलून काही गैरसमज निर्माण केले. वास्तविक गैरसमज निर्माण करू नयेत. त्याचं कारण असं की त्यावेळेची परिस्थिती, त्यांचे विचार आणि त्या विचारांचं स्वरूप काय आणि ते तसं का आहे याचा त्यांच्या भूमिकेत शिरून विचार करा. आजच्या परिस्थितीत आमच्या संदर्भामध्ये त्यांनी असं बोलावं का बोलू नये हे बोलण्याचा खरं म्हणजे आपल्याला अधिकार नाही. आजच्या काळामध्ये आपण जे स्वीकारतो किंवा जे स्वीकारलं ते उद्याला आमच्या पिढीला पटलेलंच असेल असं नाही. आमची पुढची पिढी आम्हाला म्हणेल की तुम्ही कशाला हे सर्व केलं, तुम्ही हे का स्वीकारलं, तुम्ही असं का करता. म्हणजे जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला तर तेव्हा आम्हालाही उत्तर देता येणार आणि आम्ही म्हणून नाही गो आता आमच्याकडे आम्हाला तसं वाटलं म्हणून आम्ही तसं केलं. तर हे आमच्या वेळी आम्हाला वाटलं नाहीये. समर्थ म्हणतात की कालनिरपेक्षतेने हा विचार तुम्ही करा की समाज सारखा उन्नत होत राहावा असं जर वाटत असेल तर अवनतीच्या दिशेने तुम्ही कुठलं पाऊल टाकू नका. एवढी त्याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून ते म्हणतात ऐसी साखळी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे नीच यातीच गुरुत्व नगडे या कारणे तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे बहुत जनासी भ्रष्ट व्हावे हे तो दूषणाची की. आता आपल्याला जे अपवाद म्हणून तर सांगताच येईल. बघा रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचा अधिकार ओळखून तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. मग आता समाजामध्ये त्यांनी ते म्हणजे वैदिक ब्राह्मण आहेत, शास्त्रीय आहेत, तरी सुद्धा स्वीकार केला. समाजात हे पण अपवादाने आहेच ना. सगळ्या नियमाने अपवाद नाही असं नाही. अधिकारी जी व्यक्ती आहे ती अधिकारीच आहे. त्या अधिकाराचा प्रश्न कोणी डावलू शकत नाही आणि तो तसा जे विचारात घेता पण येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे बहुत जनासी भ्रष्ट व्हावे हे तो दूषणाची की. उलट दुसऱ्या बाजूने तुकाराम महाराज मात्र तुकाराम महाराजांच्याकडे जरी रामेश्वर भट्ट गेले तरी तुकाराम महाराजांनी समाजाची ही उतरंड आहे तिथे फार क्रांती करून मला शिष्य निर्माण करून घेऊन वरच्या समाजातल्या लोकांनी माझं शिष्यत्व पत्करून मी दाखवून देतो की समाजामध्ये जाती व्यवस्था शिल्लक नाही. तुकाराम महाराज असं म्हणत नाही. फार पुढे जाऊन म्हणतात की ज्ञानेश्वरांच्या बद्दल बोलताना ते म्हणतात पायीची वाहन पायीवरील. आता हे केवढं मोठं झालं की ज्ञानदेवांचा अधिकारच वेगळा आहे. मी त्यांच्या ठिकाणी पायातली वाहन आहे आणि ती वाहन पायातच घालायला पाहिजे. त्या वाहनेला तुम्ही वर नेऊन पूजेला ठेवू नका. काय म्हणायचं कारण आहे तुकाराम महाराजांना. एवढा अधिकारी पुरुष आहे की त्यांच्या अधिकाराला तोडच नाही. म्हणजे आम्हाला एखाद्या वेळेस ज्ञानेश्वर समजणार नाही पण आम्हाला तुकाराम महाराज समजणार नाही असं होणार नाही. आम्हाला तुकाराम महाराज जवळचे वाटतात, आमचे वाटतात. त्यांचं प्रत्येक अभंगातलं मार्गदर्शन हे इतकं अप्रतिम आहे की त्याबद्दल प्रश्नच नाही. पण मग तरी त्यांनी असं का म्हणावं. त्यात काय फार ब्राह्मण शहाणा आहे म्हणून असं काही नाही आहे. समाजाची एक उतरंड त्यावेळी अशी स्वीकारली होती. त्यात समाजात एक वर्ग आज दुर्दैवाने आपल्याला जे दिसतं ना की समाजातला हा ब्राह्मण वर्ग भ्रष्ट झाला. या ब्राह्मण वर्गाच्याकडे कोणताही आचार शिल्लक राहिला नाही. या ब्राह्मण वर्गाने आपली जबाबदारी सोडली आणि आपल्या जगण्याकरता तो दाही दिशा भरकटला. आता समाजाला मार्गदर्शन करायला कोण आहे सांगा. आज समाजामध्ये एकापेक्षा एक मोठी ही मागची पिढी आहे
म्हणजे मला स्वतःला जरा आत्मचरित्र वाचण्याचा नाद आहे. त्यामुळे मी कुणाचंही आत्मचरित्र असो किंवा ज्यांचं लिहिलेलं चरित्र ग्रंथ असो मी वाचते. गेल्या 100 वर्षामधल्या लोकांची एवढी आत्मचरित्र आणि त्यांच्यावरचे ग्रंथ पाहिले, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे आपण जरी ग्रंथ पाहिले तरी त्या लोकांनी समाजामध्ये जे एक स्थान मिळवून ठेवलं, आज अशी माणसंच नाही. आज कोणत्याच ज्ञातीतून उत्पन्न होत नाही. म्हणजे कुठंतरी समाजाला मार्गदर्शक कुणीतरी पाहिजे. आजचा मुलगा किंवा आजचा माणूस, आजचा समाज हा नेतृत्वहीन झाला. कारण समाजामध्ये आदर्श माणसं शिल्लक राहिली नाही. धाक असेल, त्या ब्राह्मणाला धाक असेल, त्यातनं तो ब्राह्मण भ्रष्ट होत असेल, पण धाकातून आणि त्याच्या बुद्धीतून तो काहीतरी समाजाकरता निर्माण करत होता, ते आज शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की काय झालं हे नाही केलं तर, असं म्हणून. आणि काही नाही, आम्हाला शरण या. कारण जो मनुष्य मी म्हटलं ना, तुकाराम महाराजांच्या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी शिष्यत्व मागावं, तुकाराम महाराजांनी त्यांना शिष्यत्व द्यावं. तुकाराम महाराजांचं मोठेपण नुसतं रामेश्वर भट्टांनी स्वीकारणं नाही आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या मोठेपणाचं काय स्वरूप आहे हे समाजाला दिग्दर्शित केलं. आणि एवढं मोठेपण असताना सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की पायीची वाहन पायी करी. म्हणजे पुन्हा समाजात त्यांनी असं म्हणून ठेवलं की नाही, समाजामध्ये मी ज्या ज्ञातीत येऊन समाजाचा उद्धार करण्याकरता कार्य करायला लागलो, ते सगळं एक होणार नाही. आता हा त्यांचा काय विचार आहे याचा आपलं आपण चिंतन करणं, आपल्याला ज्या पद्धतीने त्याचं उत्तर शोधणं किंवा मान्य करणं योग्य वाटेल त्या पद्धतीने मान्य करावं, नाही तर सोडून द्यावं. पण तुकाराम महाराज असंच्या असं बोलतील असं, तुकाराम महाराजांच्या इतका कठोर आणि आमच्या प्रत्येक गोष्टीवरती अगदी बोट ठेवून आम्हाला मार्गदर्शन करणारा संत भेटणं विरळ आहे. आणि त्यामुळे आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टा काढू नेमस्त घडे. आणि म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायात बघा, आता आम्ही उलट केलं. हे जातीय मनुष्याच्या मनामधलं जे भूत आहे ते नष्ट करण्याकरता म्हणून संत सगळ्या जातीत निर्माण झाले की हा जातीयवाद नष्ट व्हावा आणि लोकांनी जाती जातीतला जो भेद आहे तो भेद विसरून आपल्या कर्तव्यात जास्त अधिक आपण त्याला कुशल म्हणा किंवा सजग म्हणा राहावं. पण झालं कसं, उलट झालं की आम्ही त्या संतांना जात लावली. म्हणजे आम्ही जर शिंपी असू तर आम्ही नामदेव शिंपी आहोत असं लोक सांगतात, की आमची शिंपी जात आहे असं नाही, तर आम्ही नामदेव शिंपी आहोत. मग तुम्ही नामदेव शिंपी आहात, मग उरलेले शिंपी ते काही तुमच्यापेक्षा कमी आहेत? म्हणजे समाजामध्ये जेव्हा काहीतरी स्वीकारायचं हे श्रेष्ठतेने आहे म्हणून, तेव्हा आपणच आपल्याला कनिष्ठ का समजायचं? प्रत्येक जात आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. आणि समाजाने केव्हाही कोणत्याही जातीला कमीत कमी लेखणं आणि एकमेकांची उणीधुणी करणं हा अलीकडच्या काळातला ब्रिटिशांचा आम्हाला मिळालेला प्रसाद आहे. नाही तर कोणत्याच जातीच्या बाबतीमध्ये असं नाही. आपल्याला जाता जाता खरं म्हणजे तो विषय आपल्याला वाढवायचा नाही, पण जाता जाता एक उपनिषदातली कथा सांगते. उशस्ती चाक्रायण नावाचा ब्राह्मण आहे. त्याला असं कळलं की राजा प्रवाहाने जैविली हा आपल्या राज्यामध्ये यज्ञ करतो. तो ज्या ठिकाणी राहत होता तिथे विलक्षण दुष्काळ पडलेला, 10-12 वर्षात काही पिकलेलं नाही. या ब्राह्मणाला 2 वेळा खाण्याची पंचायत, म्हणजे आता मृत्यूपंथाला लागलेला, पण हा त्या यज्ञाच्या क्रियेमध्ये अत्यंत निपुण असलेला ब्राह्मण आहे. तर तो आपल्या ठिकाणाहून निघाला. त्याला कळलं की राजा प्रवाहाने जैविलीकडे यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये त्याला असाच अधिकारी कोणीतरी अध्वर्यू पाहिजे. तर ते प्रवास करत निघाले. पण आता तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तरी काही अन्न त्याची सोय, सर्वदूर ही स्थिती होती. सर्वदूर दुष्काळ पडलेला होता. तो एक इभ्र म्हणजे हत्तींना पाळणारा आणि हत्तींना शिकवणारा असा तो इभ्र आहे. त्या इभ्राच्या घरी हा जो ब्राह्मण आहे तो वाटेवरनं जाता जाता त्याला ते घर लागलं. तो त्याच्या घरात डोका लावण्याला, आता परिस्थिती अशी की मी एक पाऊल टाकू शकत नाही, तर मला काहीतरी खायला किंवा प्यायला देशील का? त्यांनी त्याच्या पूर्वी वेशावरूनच करत असेल कोण काय आहे ते त्यांनी पाहिलं की हा ब्राह्मण आहे. आता तुम्हाला जाता जाता सांगते बरं का, म्हणजे कसं असतं
की आज जातीमध्ये जे कडवेपण दिलंय ना, हे कडवेपण माणसाने जर सोडलं ना, अल्लादिया खान साहेब आपल्याला जर गवई मागच्या पिढीतले माहीत असले तर अल्लादिया खान साहेब हे गळ्यामध्ये जानवं घालत असते. मुसलमान माणसाने जाणून घालायचा काय प्रश्न होता, पण ज्या गुरुकडून विद्या घेतली आणि आणि ते रोज जसे कुराणातल्या आयती म्हणत असत तसे ते गायत्री मंत्राची उपासना केल्याशिवाय कधीही राहत नसत. हल्ली असं म्हणतात, हल्ली शाहरुख खान असा आहे लोकांचं म्हणणं की शाहरुख खान गायत्री मंत्राची उपासना करतो, त्याची बायको हिंदू आहे ना. तर त्यामुळे सांगायचं आपल्याला आठवण का झाली तर त्या इब्राणी त्या ब्राह्मणाला बघितलं आणि त्यांनी सांगितलं तू आतमध्ये ये, काय झालं तुला, काय नाही म्हणाले मला अगदी खाय. म्हणाले मी इब्रा आहे जाती, माझ्या घरी तू ब्राह्मण कसा खाशील, भोजन कसा करशील. तर त्यांनी सांगितलं आता परिस्थिती इतकी कठीण आहे, खात त्याच्या घरी काहीच नव्हतं, त्यांनी एवढे हुलगे शिजवले होते आणि तो हुलगा तो खात होता, त्याच्यात एक दोन घास काय खाल्ले असतील ते त्याचं वांड होतं. तो म्हणाला ते हुलगे मला तू खायला दे. माझे उठते हुलगे खाणार, म्हणाला खाईन पण जगणारच नाही ना, तर मला जगवतं खरं त्या हुलग्याने. म्हणून त्यांनी 2 घास हुलगे काढले, खाल्ले. पण तेवढं खाल्ल्याबरोबर त्याच्या पोटाला आधार मिळाला, तर तेवढं खाल्ल्यावर त्याला बरं वाटलं. ते बाकीचे हुलगे राहिले, तो हे राहू दे, कारण माझी बायको आहे, तिची पण जवळजवळ मृत्यू पंथालाच लागलेली, तर हे उरलेले 2 घास मी तिला खायला देतो, म्हणजे तिचा जीव वाचेल. आता त्यांनी सांगितलं की महाराज हे घ्या पाणी आणि पाणी प्या. म्हणाला पाणी नको मला. म्हणाला पाणी नको, नाही म्हणे मला तुझ्या गावाला कुठे नदी आहे सांग, तुझ्या घरचा पोरा दे, मी नदीवर जातो पाणी प्यायला. तुला माझे उष्टे हुलगे खाल्ले आणि माझ्या घरचं पाणी प्यायला तयार नाही. त्यांनी सांगितले जीव जगण्याकरता जे मला स्वीकारावं लागलं ते आपत धर्म म्हणून मी स्वीकारलं, पण आता माझ्या पायात ताकद आहे, तर आता तू दिलेलं पाणी मी नाही पिणार, आता मी नदीवर जाईल. तो पोरा धुईल, आता ते पाणी काढील, त्या नदीचं जे काय आहे ते वेगवेगळ्या वाट्यातलं पाणी घेईल आणि मी पाणी पिईन. सांगण्याचा हेतू असा आहे की पुष्कळ बारीक सारीक पद्धतीने आपल्या जाती टिकवणे आणि आपली आपली वैशिष्ट्ये राखणे, त्याच्यात आता गुणकर्म विभागशः असा भगवद्गीतेचा विषय आहे, तो काही आपण आता घ्यायला नको. पण समर्थांनी जो एक विचार मांडलाय तो केवळ टीकेचं साधन होऊ नये किंवा तो फक्त टीकेकरता आहे म्हणून लोकांनी समर्थांवर आग पाखरावी हे काही तितकंसं बरं वाटत नाही, म्हणून आपण तो मांडला. त्याला सविस्तर उत्तर देता येईल का तर हो देता येईल, पण आता आपल्याला देण्याची काही आवश्यकता नाही, पण तेवढी चर्चा करून आपण पुढे जाऊ. आता असे हा विचारू स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाचारू नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे. म्हणाले आता जे जे उत्तम गुण आहेत ते सगळं सद्गुरूंच्या ठिकाणी आहेतच, तर त्याची वेगळी ओळख करून द्यायचं कारण नाही. म्हणाले त्या गुरूंचे मी नाव सांगतो आपल्याला. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तांत्र गुरु. आपण ह्याच्यावरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी अधिक विस्ताराने बोललो होतो, आता आपण त्याचा परामर्श घेऊ. एक गुरु एक मार्गदर्शक असतो, कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने मार्गदर्शन करतो. एक मंत्र गुरु एक कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे मंत्र शिकवतो, की आता आपल्याकडे काहीतरी वस्तू हरवली तर कोणीतरी सांगतं की हा मंत्र म्हणा म्हणजे हरवलेली वस्तू सापडते. आता त्यांनी तो मंत्र दिला म्हणजे लगेच तो आमचा गुरु झाला असं नाही, पण त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून तो त्या मंत्रापुरता आमचा गुरुच आहे. एक यंत्र गुरु आम्हाला कोणतं यंत्र कसं चालवायचं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करून देणारा प्रत्येक मनुष्य आमचा गुरुच आहे, म्हणून त्यांनी सांगितलं तो यंत्र गुरु. एक तांत्र गुरु म्हणजे तांत्रिक काही गोष्टी असतात की कुणीतरी सांगतं हे अशा प्रकारचे तोडगे करा. आपल्याकडे ज्या ब्लॅक मॅजिक्स आहेत त्याच्याबरोबर एक दुसरी तंत्रविद्या पण विकसित झालेली आहे की त्या विशिष्ट पद्धतीने तांत्रिक जे असतात ते तांत्रिक ज्या प्रकारे आपले काही प्रयोग करतात त्या प्रयोगाचे अनुभव पण लोक घेतात. म्हणजे त्या तंत्रमार्गाचा अनुभव आपल्याला माहित नाही काय आहे, पण मला त्याचा अनुभव आलेला आहे की तांत्रिक अनुभव काय असतात की ते रमल आहे, तंत्र आहे, ते रमल ज्योतिष टाकलं की त्याच्यामधून मिळणारा जो उत्तर किंवा जो काही भाग आहे
तर तो तंत्राने तसा होतो का? तो होतो. कारण माझ्या मामाच्या घरी आम्ही पाहिलंय, त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे गुप्तधन आहे. आणि कुठे आहे? तर त्यांचं म्हणणं असं की ते गुप्तधन फिरत असतं. मग फिरत असतं तर मग ते तुम्ही आत्ता प्रश्न विचारला तर आत्ता ते जिथे आहे तिथे ते तुम्हाला गुप्तधन सापडेल. तसं ते प्रबल जाणणाऱ्या एका ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की मग अशा अशा ठिकाणी आहे, तर तुम्हाला ते काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. तर त्यांना उत्सुकता होती, काढूया म्हणाले. त्यांनी सांगितलं पण तुम्ही खणल्यानंतर तुम्हाला तिथे 2 गरम भाकरी लागतील. त्या 2 गरम भाकरी उचलाव्या लागतील. त्या उचलल्या तर खाली धन आहे, त्याच्यानंतर गरम भाकरी कशा असतील. त्यामुळे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तिथे चौकोनी खड्डा केला. ते तिथे काय त्यांनी सांगितलं पूजा केली वगैरे, ते काढलं. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तेवढं खणून झाल्यावर तिथे 2 गरम भाकरी खरंच होत. आता कोण खणतो पुढे? कारण गरम भाकरी जमिनीच्या खाली असू शकतात याचा अर्थ काय? माणूस घाबरून जातो. पण हे काय तंत्र आहे, ही काय विद्या आहे, काय आपल्याला माहिती नाही. पण असे काही काही अनुभव आपल्याला माहिती आहेत की अशा प्रकारे काही गोष्टी घडतात आणि त्या बघायला मिळतात. माझ्या ओळखीच्या बाईंच्या अंगावरती अशी नुसती ती दिव्याची फुलं म्हणतात तशी त्यांच्या अंगावर येत होती. म्हणजे काहीतरी तंत्रविद्या आहे की जी विद्या त्या व्यक्तीला ते सगळं करून हैराण करते. नाशिकमध्ये जास्त आहे ना? नाशिकमध्ये आणि बंगालमध्ये. आपल्या इथे पटवर्धन म्हणून त्या याची प्रॅक्टिस करत होत्या, ऍडव्होकेट होत्या. म्हणजे आता करत नसतील प्रॅक्टिस, पण त्यांच्याकडे सून त्यांची लग्न होऊन आली आणि त्या मुलीला खूप प्रकारे त्रास दिला. म्हणजे अनेक प्रकारांनी असे त्रास झाले. चांगली नॉर्मल मुलगी, पण ती इतका तिला त्रास झाला की शेवटी त्यांनी असेच कोणी तांत्रिक शोधले आणि त्यांच्या मार्फत तिच्यावरची ती सगळी तंत्रविद्या आहे ती दूर केली. ते तंत्रविद्या नाही असं म्हणता येत नाही. आता आपल्याकडे बंगालमध्ये खूप तांत्रिक आहे. ब्लॅक मॅजिक आहे का? आहे ना, ब्लॅक मॅजिक. त्याच्या घडीला पण आहे ब्लॅक मॅजिक? हो, ते आमच्या मराठवाड्यामध्ये आहे ना पुष्कळ. की तुमची मानवत खून खटला ते त्यातलंच आहे. हो, माणसांचे खून करणं, ते देवीला बळी चढवणं, अजून प्रकार आहेत. अजून सुद्धा ते अडाणी पण आपल्याकडे आहे. एक वस्ताद गुरु, एक राजगुरु, एक पैलवान अशा प्रकारचा गुरु, एक राजगुरु, राजाला सल्ला देणारा गुरु आहे. नंतर एक कुलगुरु. ही पद्धत पूर्वी होती की सगळ्यांच्या घरामध्ये, आता जसे आपण कुणी गुरुशी बोलावतो तसं पूर्वी नसेल. प्रत्येकाच्या घरचे कुलगुरु असत आणि तेच अजून सुद्धा आपले एक गुरुजी ठरले की तेच असतात. पण सामान्यतः आमच्याकडे तर अजून सुद्धा कुलगुरु पद्धत आहे. म्हणजे लग्न जरी पुण्यात असलं तरी आमचे गुरुजी जिथे असतील तिथून त्यांना बोलवायचं आणि लग्न त्यांनीच लावलं पाहिजे. म्हणजे घरात वास्तुशांत आहे त्यांना बोलावलंच पाहिजे. तिकडे अजून खेडेगावामध्ये पद्धत आहे की लग्नाचा आहेर किंवा काही लग्नाची खरेदी करायला जायचं तर पहिला देवाचा आहेर, दुसरा त्या कुलगुरूचा आहेर आणि मग तिसरं काय घरातल्या ज्याचा कोणाचा करायचा आहे त्याचा आहेर. आता एक नवीन मला आहेर कळला, परवा माझ्या मैत्रिणींनी सांगितलं. त्यावेळेला त्यांचा नातू कोकणात आहे. त्यांच्या मुलीनी ठरवून खेड्यात गेली, ती पुण्यात राहणारी मुलगी, पण तिने सांगितलं मला कोकणातच जायचं, शेतकऱ्याशीच लग्न करत. तिचं शेतकऱ्याशीच लग्न झालं. त्यांची शेतीच आहे कोकणात आणि कर्म बिल्म आहे. तर तिचा लहान मुलगा त्याची मुंज म्हणजे यांच्या नातवाची मुंज. तर ते लोक सगळे पुण्यामध्ये खरेदीला आले. तर खरेदीला आल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला काय काय घ्यायचं आहे, तर सगळं पुण्यातूनच घेऊन जायचंय. तर त्या मुलांनी सांगितलं मला घेणार सोडून द्या, पण माझ्या गुरांना काय घेणार आहे ते सांगा. आधी माझ्या गुरांचा आहेर काढा, मग माझी खरेदी करा. तर त्यांनी काहीही खरेदी करण्याच्या आधी ते म्हणाले आम्ही आधी रविवारात गेलो, पण त्याच मुलाची मुंज आणि त्याला रविवारात 1000-2000 रुपयाचे सगळे गुरांच्या अंगावर घालायची लेणी आली. घुंगरं आणा, घुंगूर मण्याच्या माळा आणा, पाण्याची कडी आणा आणि म्हणाले एवढं सगळं आधी त्या सगळ्या गुरांची खरेदी झाली. मी म्हटलं की आम्हाला नवीन खरेदी कळली की मुलाची मुंज करायची आधी मुलाच्या गुरांना घ्या काय घ्यायचे. एक मानिला गुरु, आपण मान्य केलेले गुरु असतात की बा यांनी मला या क्षेत्रात पुढे आणलं, यातली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्यांनी मला शिकवली म्हणून मी उभा राहिलो. एक विद्या गुरु, कुणी आपल्याला कोणत्याही प्रकारची विद्या देतो तो विद्या गुरु आहे. एक कुविद्या गुरु. आता तुम्हाला
ते वरच्या ठिकाणी जरा थोडस खटकेल, म्हणजे जो तो विचार केला तर तसं खटकणार पण नाही. पण भास्करबुवा बखले यांचं चरित्र आहे, त्या चरित्रात मास्तर फुलंब्रीकरांना म्हणजे मास्तर कृष्णरावांना त्यांनी ते त्यांचे सगळ्यात म्हणजे काय म्हणू अधिक पट्ट शिष्य म्हणून, आणि त्यांची विद्या बऱ्याच लोकांकडे राहिली, म्हणजे भास्करबुवा बखले यांची, पण मास्तर कृष्ण अधिक प्रसिद्धीला आले. आणि त्यांनी मास्तर कृष्णरावांना सांगितलं की तू काही कर, पण माझे फार लवकर गेले ना भास्करबुवा बखले, 52 वर्षी गेले. ते म्हणाले काही कर पण आपली विद्या पुढे चालू ठेव. तर ही विद्या चालू ठेवताना म्हणाले तुला फार अवघड नाहीये, कारण तू माझ्याकडे शिष्य म्हणून राहिलास, तू माझं समाधान करण्याकरता तू माझी पुष्कळ सेवा केलीस, पण म्हणाले तू भाग्यवान आहेस की तुझ्या भाग्याने तू ब्राह्मण आहेस आणि तुला ब्राह्मण गुरु मिळाला. त्यामुळे तुला माझी सेवा करताना तुला फार त्रास झाला नाही, पण मी माझ्या सबंध आयुष्यात मुसलमान गुरूंची सेवा केली. त्यांचं मला काय काय करावं लागलं आणि काय काय नाही याची तुला कल्पनाच येणार नाही. मला कसं राहावं लागलं तुला माहित नाही, पण म्हणाले माझे गुरु आहेत त्या सगळ्यांनी माझ्यावरती अत्यंत विश्वासाने प्रेमाने माझ्या सेवेच्या सचोटीने त्यांनी मला आपली विद्या मला दिली. पण म्हणाले मला त्या विद्येत फार कष्ट करावे लागले, कारण काय खाता येत नाही त्यांच्या घरी, जेवता येत नाही त्यांच्या घरी, ते म्हणतील ते त्यांना आणून द्यावं लागतं. त्यानंतर कुठेही गेलं तरी सुद्धा त्यांची पुष्कळ चेष्टा होत असे की कशाला कपाळाला गंध लावतो, कशाला असा राहतो, तू तर मुसलमानाच्या घरी रोज जेवतो, काय विचारू नका. एक ना अनेक गोष्टी त्याच्यातून ती विद्या प्राप्त करायची. सांगण्याचा हेतू असा आहे की झगडा खूप द्यावा लागतो. अपवादात्मक मनुष्य चांगला राहू शकत नाही असं नाही, पण हे घडतं. एवढं घडून सुद्धा पुन्हा गुरु काय म्हणतो, म्हणजे त्याच्यावरती त्यांच्या पण कॉमेंट्स आहेत की जेव्हा त्यांनी एका खोलीत बसून अल्लादिया खान साहेबांनी तेव्हा भास्करबुवा बखले यांचं गाणं ऐकलं, दुसऱ्या खोलीत बसलेले काय म्हणले हा हिंदू गाणं, हा कसला गाणं, आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हिंदूंचं गाणं गाणंच नाही. कला आहे ती मुसलमानांकडे, कला हिंदूंकडे असं ते मानायला तयार नाही. आणि हिंदू गवय्ये हे आमच्या गवय्यांच्या बरोबर येतील हेही मानायला तयार नाही. तर त्यांनी ते त्यांचं गाणं बाजूच्या खोलीत बसून ऐकलं. पहिल्याच आला इतके सगळे गवई त्या संमेलनामध्ये गाऊन गेले. हा गायला बसल्यावर म्हणाले अरे बापरे याचं गाणं म्हणजे कठीण आहे, म्हणाले या खोलीतून ऐकून चालणार नाही. ते त्या खोलीतून त्या मैफलीत आले आणि त्या मैफलीतून ती अर्धी त्यांची चीज गाऊन होईपर्यंत समोर येऊन बसले. त्यांना रावलं नाही, ते स्टेजवर जाऊन बसले आणि ती चीज झाल्याबरोबर त्यांनी भास्करबुवा बखल्यांना मिठी मारली आणि त्यांनी काय म्हटलं ते म्हणाले ये आदमी जो गाएगा मुझे लगा ये पंडित का गाना गाएगा मगर इसने हड्डी का गाना गाएगा. म्हणजे फरक कसा करतात बघा ते असं म्हणतात की हिंदू लोक काय गाणार, हे आम्ही मुसलमान लोक जे गातो हड्डी का गाणं म्हणजे आमच्या गाण्याबरोबर रोज आमचा खुराक पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ, त्या खुराकाशिवाय काय गाऊ शकतो, पण तो खुराक आहे म्हणून आम्ही गातो. सांगण्याचा हेतू असा आहे की इतका जो सांस्कृतिक बदल आहे तो एकदा गुरु केल्यानंतर शिष्याला खूप गोष्टी स्वीकाराव्या लागतात. आणि म्हणून आता इथे त्याच्यावर आठवण कृष्णराव आमच्या वाड्यात शिकवत होते आमच्या घरी. कोण बखले, भास्करबुवा बखले. हो उल्लेख आहे वर्षीवाल्या साठ्यांच्या घरामध्ये आम्ही राहत होतो, हा उल्लेख आहे त्यांच्या चरित्रामध्ये. आमच्या दिवाणखान्यात बालगंधर्वांना आणि मास्टर कृष्णांना ते शिकवायचे. आणि मग शेवटी बालगंधर्वांनी एकदा सांगितलं होतं की मी जिथे शिकलो तिथे मला एकदा गायचंय, म्हणून ते जायच्या आधी एकदा आमच्या दिवाणखान्यात त्यांचं गाणं झालं. आणि मला तेच असं वाटलं की आता तुमचं जे गावातलं दुकान आहे तो तुमचा पहिला वाडा ना, कारण त्याच्यातला उल्लेख आहे त्यांनी केलेला की वर्षीवाल्या साठ्यांच्या घरामध्ये गाणं शिकवायला येत असत भास्करबुवा आणि त्यांची येत असत म्हणजे ते तिथेच राहत होते. मास्तर कृष्णाला जागा होती ना तिथे. नाही भास्करबुवा बखले पण राहत होते तुमच्या वाड्यात राहत होते, पण त्याच्यामध्ये मास्तर कृष्ण राहत होते असं पण बरोबर आहे का? हो. म्हणजे मला आता वाचून खूप दिवस झाले पण आता लक्षात नाही भास्करबुवा तिथे, पण मला ही गोष्ट अगदी पक्की लक्षात आहे की तुमच्या घरात ते गाणं शिकवलं. एक विद्यागुरु एक कुविद्यागुरु, वाईट विद्या शिकवणारा पण आहे, किसे कसे कापावे, चोरी कशी करावी. त्यामुळे म्हणाले एक असत गुरु एक वाईट शिकवणारा गुरु आहे.
की नेहमीच दुसऱ्याला जसा शकुनी आहे की कायमच त्यांनी आपल्या भाच्याना वाईटच शिकवलं, मार्गदर्शन योग्य केलंच नाही. एक याती गुरु दंड करते. पुन्हा विषय पुन्हा पहिल्याशी जोडला गेला की पूर्वीच्या काळी एक असं असेल की ज्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणी आपल्या आपल्या जातीचा पण एक धाक असेल समाजामध्ये, तर त्यांनी असं अजून कोकणात आहे, अजून सुद्धा कोकणामध्ये कुणाचं लग्न त्या लहान मुलींचं ठरवायचं, त्या छोटी खेड्यातली मुलगी असली तरी सुद्धा सगळा गाव त्या मुलीला कोण मुलगा बघायला येणार आहे तो बघायला येतो. ते जे तो मान्य करायचा की नाही सगळा गाव ठरवतो. आणि त्या मुलांनी जर काही त्रास दिला तर सगळा गाव मिळून त्या पोराला त्या घरच्या लोकांना हैराण करतो. म्हणजे धाक आहे. त्यांनी म्हटलंय तसा एक याती गुरु असतो की आपल्या आपल्या जातीचा एक गुरु आहे की तो त्या जातीला मार्गदर्शन करतो की हे असं वागा तसं वागा. जसे गावात पंचायत असते, अजून सुद्धा काही खेडेगावांमधून पंचायतीचं राज्य चालतं आणि पंचायतीच्या म्हणण्याप्रमाणे खेड्यातले लोक वागतात. तसं त्यांनी म्हटलंय की जातीचे पण गुरु असतात. एक माता गुरु, आईचे जे गुरु आहेत ते आपण सांभाळतो. नंतर एक पिता गुरु, वडिलांचे जे गुरु आहेत ते आपण सांभाळतो. एक राजा गुरु, राजाला जो मार्गदर्शन करतो तो. एक देवगुरु म्हणजे एक देवतांचा गुरु म्हणजे बृहस्पती. एक देवगुरु, एक बोलीचे जगद्गुरु सकळ कळा. म्हणाले तर हा जो देवगुरु आहे म्हणजे आपण म्हणतो बृहस्पती सारखा, किंवा म्हणजे मानायचा तर देवतांचा गुरु म्हणजे देवगुरु हा शब्द त्यांनी ना संदिग्ध ठेवला. एक राजागुरु, एक देवगुरु. मग देवगुरु म्हणजे कोण? बृहस्पती. किंवा देवता स्वरूपामध्ये असलेला गुरु म्हणजे कोण? तर दत्तात्रेय. की सगळ्या मानवांच्या करता असणारे जे देवता स्वरूपात असलेले गुरु आहेत ते दत्तात्रेय आहे. की असं म्हणतात की देवांना मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे बृहस्पती आणि मानवाला मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे दत्तात्रेय आहे. मग त्यांनाही देवगुरु म्हणता येईल आपल्याला, किंवा देवतांचा गुरु म्हणून बृहस्पती पण म्हणता येईल. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे अनेक गुरु ऐकत यांचा विचारू सांगितले. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु आपला आपण. कुणी कुणी असं म्हणतात की आपणच आपले गुरु आहोत, म्हणजे दुसऱ्याचं गुरुत्व स्वीकारण्याची आपल्याला काही गरज नाही. एक स्वप्नामध्ये दीक्षा देणारे, तुकाराम महाराजांना दीक्षा दिली, अनेकांना दिली आहे. आणि एक दीक्षा गुरु, एक प्रत्यक्ष दीक्षा देणारे. जसं पुण्यामध्ये आपल्याला संप्रदाय माहिती आहे गुरुवाणी महाराजांचा, की कुणी दुसरे गुरु केलेले असले किंवा दुसऱ्या संप्रदायातला असला तरी सुद्धा त्याला जर दीक्षा घ्यायची आहे, कुंडलिनी दीक्षा किंवा ती शक्ती, त्यांनी ते कुंडलिनी म्हणतच नाही, ते शक्तिपात दीक्षाच म्हणतात. ज्याला शक्तिपात दीक्षा पाहिजे तेवढीच दीक्षा देतात, तेवढीच दीक्षा देणारा गुरु. ते तुमचे सद्गुरू म्हणून तुम्ही स्वीकारा म्हणजे स्वीकारू नका. पण तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे तर एका विशिष्ट टप्प्यावरती तुम्हाला त्या योगमार्गाच्या आणून ठेवणारी जी दीक्षा आहे ती शक्तिपात दीक्षा देणारे ते गुरु आहेत. आणि म्हणाले असं वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा देणारे गुरु. एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु, म्हणजे आपणच आपले गुरु आहोत. जे जे यातीचा जो व्यापारू ते त्याचे तितुके गुरु, की आपण जो जो व्यवसाय करू त्या व्यवसायामध्ये आपल्याला उभं राहण्याकरता कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावंच लागतं. आता इतका ह्याचा पाहता विचारू उदंड आहे. आणि याचा आपण इतका बारकाईने का विचार केला त्याचं कारण एकच आहे की समाजामध्ये जिथे तिथे त्या गुरूंचं पीक आहे. माणूस कुणाच्याही मागे लागून कसा आपलं नुकसान करून घेईल सांगता येत नाही. म्हणजे आमच्याच घरातली गोष्ट आहे दांडेकरांच्या, पालघरच्या दांडेकरांच्याच पैकी. पुढे ते कोहिनूर मिलवाले ना त्यांच्याशी त्यांच्या मुलीचं लग्न झालं. पण दांडेकरांच्या घरामधली एका घराण्यातली एवढी मोठी संपत्ती, सगळीच्या बाबतीत नाव घेत नाही त्या गुरूंचं, आपल्याला माहिती आहे ते सगळे पुण्याच्या जवळपास तेच आहे. त्यांच्याकडे त्यांनी आपली सगळं धन दिलं आणि शेवटी बाईंच्या हातामध्ये पोरपाट लाटणार. गिरगावात गेल्या आपल्या एका मुलीचं लग्न कर, पण त्या मुलीचं नशीब चांगलं की त्यावेळेच्या कोहिनूर मिलच्या म्हणजे ते अजून पुढे मालक झाले, पण ज्याच्याशी लग्न झालं पुढे त्यांचा व्यापार आणि हे सगळं खूप आहे. कोहिनूरचे होलसेल एजंट होते आणि त्यांच्या मार्फत पुष्कळ मोठा म्हणजे वैभव पुष्कळ मिळालं पुढे. पण गेलं म्हणजे किती गेलं. माझ्यासमोरची जी 2 कुटुंब दांडेकरांची पाहिली की वाता हात झाली कुटुंबाची. आणि म्हणून
कुठेही गुरु करून घेताना मी पुण्यात सांगते, आमच्या शेजारी राहत होते, आम्ही लोक इथे पुण्यात राहायला आलो, 66 सालची गोष्ट आहे, आमच्याच जवळ राहणारे, आणि त्यांनी त्यांना गुरु केलं. आणि जितक्या जितक्या म्हणून प्रसंग आणि आपदा आल्या, त्या प्रत्येक आपत्तीमध्ये मध्यमवर्गीय मनुष्य, कॉलेजमध्ये शिकवणारा प्रोफेसर मनुष्य, पण प्रत्येक वेळी 15,000 द्या, 25,000 द्या, ही 66 सालची गोष्ट आहे. असं करत 50,000 सामान्य मनुष्याला हे खूप होतं. आणि त्या माणसांनी प्रत्येक वेळी ही अडचण आहे ते द्या, ती अडचण आहे ते द्या. दोष विमोचन हे त्याचं नाव, आणि ते दोष विमोचना करता म्हणून पैसे. आम्ही त्यांना सारखे म्हणायचं, हो असं कुठे असतं का? म्हणजे मी लहान होते पण माझे वडील म्हणायचे, त्यांना त्यांची मुलं पप्पा म्हणायचे, माझे वडील त्यांना म्हणायचे, अहो पप्पा असं करू नका. दिसा आडनाव होतं त्यांचं, गुजराती मनुष्य होतं. ते म्हणाले असं करू नका. ते इंजिनिअरिंग कॉलेज COEPला प्रोफेसर होते, आणि त्यांनी शेवटी काय झालं, ते खोटं आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण या फ्रॉड मनुष्याकडनं घरातला कॅमेरा असो गेला, शूटिंग करायला काही काढलेलं भारीचे कॅमेरे, घरातली स्कूटर, काय म्हणून द्यायचं नाही, सगळं द्यायचं. हा म्हटले असं कुठले गुरु मागतात, स्कूटर आणि कॅमेरे असले ते गुरु मागतात का? आणि म्हटलं हे काही खरं नाही. त्यांच्याचकडे शहाडे आठवले मुंबईचे, त्यांच्यापैकी एक जण असेच त्यांच्याकडच्या गेला, त्यांच्यापैकी एकांचा पण रास त्यांच्याचकडे झाला, आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितलं. आणि त्यामुळे हे पुढे तर हे ग्रस्त धसका खाऊन ते गेलेच, म्हणजे वारलेच, आपला पैसा एवढा गेला. म्हणून काय आहे की हे गुरु प्रकरण जे आहे ना, हे जितकं मनुष्याला लाभदायी आहे किंवा त्याला आनंददायी आहे किंवा त्याचं एवढं महात्म्य आहे, पण समाजामध्ये जर प्रामाणिक कोणी नसेल तर मनुष्याचं कशी वाताहात होईल या सगळ्यामध्ये काही सांगता येत नाही. म्हणून आपण इतकं बारीक बारीक आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्या भानगडीतच पडू नये त्या गुरु प्रकरणाचे. आपण आपले ग्रंथ, आपले गुरु आहेत, काय आपल्याला हवं असेल ते आपली ग्रंथ वाचावे, कुणाचं बोलणं आवडतं त्याचं बोलणं ऐकावं, त्याच्याकडे जावं, मोठा मनुष्य म्हणून नमस्कार करावा, पण आपण कायम अंतर ठेवा. आपण नाहीच कोणाच्या कच्च्या लागू, आहारी जाऊ नये. एवढ्या करता म्हणून आपण एवढं बारकाईने बघितलं. आता शिष्य लक्षण म्हणून समास आहे पुढचा. तर या शिष्य लक्षण समासामध्ये त्यांनी असं म्हटलंय की खरं म्हणजे शिष्य हा काही वेगळा करणारा आहे असं नाहीच आहे. काय जो अधिकार आहे तो सद्गुरूचा. तो वेडा असेल तरी सद्गुरू त्याला शहाणा करेल. जसं एकनाथ महाराजांनी सांगितलं की त्यांना लोकांनी सांगितलं आता लवकर देह ठेवणार म्हणता तुम्ही, तुमचं भावार्थ रामायण अर्धवट राहिलंय. ते म्हणाले हा माझा गाववा पूर्ण करी. गाववा म्हणजे काय? त्यांच्या घरी ज्या बाई घरामध्ये भांडी घासायला येत होत्या त्यांचा मुलगा, आणि त्याला पूर्णाची पोळी आवडायची म्हणून नाथाने सांगितलं होतं की याला रोज जेवायला घेऊन यायचं, कारण नाथांच्या घरी रोज देवाला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य होता. तो रोज नाथांच्या घरी जेवायला येत असे पूर्णाच्या पोळी करता. तर नाथ म्हणाले आमचा गाववा पुरा करील म्हणाले माझा भावार्थ रामायण. गावगारी पूर काय त्याला येत होतं, अक्षर लिहिता येत नव्हतं त्या मुलाला, पण त्याने गुरु काय करू शकतील. आपल्या विवेकानंदांनी फार सुंदर वर्णन केलंय. त्याने भगिनी निवेदिता जेव्हा ते अमरनाथला गेले तेव्हा आतमध्ये बसून त्यांनी त्या पिंडीचं दर्शन घेतलं. मी बराच वेळ बसले आणि मोठ्या प्रसन्न मनाने बाहेर आले. त्यामुळे तुम्हाला आतमध्ये भगवान शंकराचं नक्कीच दर्शन झालं असलं पाहिजे, तुम्ही मला ते दर्शन घडवा. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की दर्शन घडवायला अडचण नाही किंवा दर्शन घडवणं हे घडत नाही या क्षेत्रात असं नाहीये, पण ते घडवणारा मी नाही. म्हणाले तो गुरु मी नाही. देवाचं दर्शन घडवता येतं काय? येतं, मलाच माहितीये माझ्या गुरुंनी मला घडवलंय, त्यामुळे मी घेतलंय ते दर्शन, पण दर्शन घडवण्याचा तुम्हाला अधिकार माझ्याकडे नाही. आणि त्याच्यामध्ये वर्णन फार चांगलं केलं. म्हणजे 3 प्रकारचे गुरु असतात. आपण म्हणते ना विद्यागुरु, काही विषय सांगणारे गुरु, काही तंत्र देणारे गुरु, ग्रंथाचा परिचय करून देणारे गुरु, अनेक गोष्टी आहेत ना की आपल्याला आवडतो हा विषय, त्या विषयाचा परिचय करून हा विषय शिकायचा आहे, चला त्यांच्याबरोबर वाचायला गेलो, तेवढा विषय वाचून आलो, आपल्याला परिचय करून दिला. तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की असा एक गुरु आहे की जो गुरु आपल्याला काही सांगू शकतो की बाबा या दासबोध ग्रंथात काय आहे, किंवा या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, या पुराणामध्ये काय आहे, या भागवतामध्ये काय आहे, या उपनिषदामध्ये काय आहे, असं म्हणाले. तो वाचतो, त्याला त्याचं काहीतरी ज्ञान तो गोळा करतो
आणि ते ज्ञान तो आपल्याला काहीतरी खऱ्या खोट्या शास्त्राच्या कसोटीवर तपासून तो आपल्याला सांगतो. हा सामान्य गुरु आहे की ह्याला त्या शास्त्राचं काही यथार्थ आकलन झालेलं असतं असं नाही, पण तो त्याच्या मेहनतीने काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हा प्राथमिक गुरु आहे ज्याच्याकडनं आम्ही व्याख्यान कीर्तन प्रवचन आम्ही ऐकतो, असा सामान्य गुरु. दुसरा गुरु म्हणाले असे आहेत की ज्याला हे सगळं तो वाचतो पण, ज्याला याचं ज्ञान होतं पण, आणि हे ज्ञान झाल्यानंतर तो आपल्या आचरणाने त्या ज्ञानाची कसोटी आपल्या जीवनामध्ये पारखून बघायचा प्रयत्न करतो की खरंच हे ज्ञान असं आहे. तर आपण काही साधना केली, उपासना केली, आपलं आचरण चांगलं राखलं तर यातनं आपल्याला काही मिळेल का, किंवा आपल्याला त्याचा काही अनुभव येईल का. तर तो त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. हा दुसऱ्या प्रकारचा गुरु की हा स्वतः अनुभव घेऊ शकतो, क्वचित तो साक्षात्कारी होतो, पण तो दुसऱ्याला काही सांगू शकत नाही. आणि म्हणजे तिसऱ्या प्रकारचे जे गुरु आहेत ते समोर कुणीही असो, त्याचा अधिकार असो की नसो, पण त्याला पाहिजे त्या अधिकाराला नेऊन बसवू शकतात, असे तिसऱ्या प्रकारचे गुरु आहेत. ते तिसऱ्या प्रकारचे गुरु म्हणाले माझे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस. त्यांच्याकडे जा म्हणाले तुम्ही, ते तुम्हाला दर्शन घडवतील. दर्शन घडवणारा मी नाही, ते काम माझं नाही. तर सांगण्याचा हेतू असा आहे की इथे त्यांनी आपल्याला जे सांगितलंय, मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखण सावध आहे का. ते म्हणाले आता शिष्याबद्दल आपल्याला सांगतो. सद्गुरु विण सत्शिष्य तो वाया जाये निशेष. म्हणाले त्याला जर चांगलं मार्गदर्शन नाही मिळालं तर चांगला विद्यार्थी आहे, पण तो विद्यार्थी चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय वाया जाऊ शकतो का. सत्शिष्य विण विशेष सद्गुरु शिणे. असंही होऊ शकतं की सद्गुरूला विचारायला कधी चांगले योग्य अधिकाराचे शिष्य मिळालेच नाही, आता काय करणार. आणि त्यामुळे म्हणाले त्याला शीण येतो की ही माझी गादी पुढे कोण चालवणार, हे सगळं पुढे जाणार कसं. उत्तम भूमी शोधली शुद्ध, तेथे बीज पेरिले किड खाड. आता दृष्टांत दिला, आणि भूमी उत्तम आहे म्हणजे शिष्य ही भूमी उत्तम आहे, पण तर त्याच्यावरती बीज पेरिले कीड खाड, म्हणजे किडकं बीज त्याच्यावर पेरलं गेलं का. ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला. उलट आहे का, बीज उत्तम आहे पण ते खडकावर पडलं, उपयोग नाही. म्हणजे जमीन उत्तम आहे, बीज किडका आहे, उपयोग नाही. बीज उत्तम आहे, जमीन खडकाळ आहे, उपयोग नाही. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र, ते अरत्र ना परत्र काहीच नाही. तसंच म्हणाले सत्शिष्य आहे, सत्पात्र आहे, पण गुरु काहीतरी इकडे तिकडे मंत्रतंत्र सांगून वेळ काढतो आहे, तर तिथे अरत्र ना परत्र काहीच नाही. तिथे हेही नाही तेही नाही, काहीच मिळत नाही. जसं आपण आपल्या व्यवहारामध्ये अनुभव घेतो की मला स्वतःला एकांकडनं भाष्य शिकायचं होतं, की त्यांचं नाव सांगत नाही कारण आता इथे पुण्यामध्ये आहे आणि ते पुष्कळांना माहिती असतील. त्यांच्याकडे पुष्कळ सोळवळ, पुष्कळ कटाक्ष, पण संस्कृतचा अभ्यास खूप चांगला. मी त्यांच्याकडे रोज 4 वाजले की जाऊन बसायची की मला काही भाष्य आपल्याकडनं वाचून घ्यायची आहे, तर आपण बसूया. मग आज तुम्ही मला भाजी आणून द्या, उद्या तुम्ही मला दूध आणून द्या, परवा मला माझी गुरच वळायला न्यायची आहे. असं रोज ते मला 4 वाजल्यापासून बसवत असत 7 वाजे. बरं मला एवढी तळमळ होती कारण माझं ते PhDचं काम व्हायचं होतं, तेवढी भाष्य वाचायची. ती म्हणते असं केलं ती भाष्य कधी वाचली जायची. महिना गेला, 2 महिने, कधी कधी नुसतं बसवून ठेवायचे. त्यांच्या घरातलं सोवळं, ते सगळं सामान आणणं, त्याच्यावर पाणी घालून घेणं, त्या सगळ्याची तयारी, मग त्या मुलांचं ते वेदांचं घोकणं, ते सगळं बघत मी दिवसभर बसून जायची. त्या दिवसभर दुपारी 3:30, 4, 3 काय बोलावतील तेव्हा जायचं आणि मग बसून राहायचं तिथे. आणि 6 वाजले, 7 वाजले, 7:30, आता तुम्ही जा पण नाही म्हणायचं, शिकवतो पण नाही म्हणायचं. मग 8, 8:15ला त्यांची जेवणाची वेळ आली की मग मी त्यांना म्हणायची की गुरुजी आता आपल्याला बसता येणार नाही असं दिसतंय, मग आता मी जाऊ का. मी म्हणायचं बरं जा, या उद्या आता. आणि असं महिना गेला, 2 महिने, 3 महिने, दुसरा उद्योगच नाही त्यांच्याकडे जाऊन बसायचं. म्हणजे शेवटी असं झालं की मी गुरुजींना म्हटलं, गुरुजी आता हे माझे आवड आहे सगळा एवढा अभ्यास करणं आणि ते आमचं वेळेचं बांधलेलं आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता अशा प्रकारे अभ्यास नाही होऊ शकत.
ते पूर्वीच्या काळी ठीक होतं की एका विषयाकरता 12-12 वर्ष मुलं गुरुजींच्याकडे जायची, त्यांची सेवा करायची. आता म्हटलं हे सगळं तंत्र बदललंय, आता असं होणार नाही, हे अवघड जाईल आपल्याला. तर मग ते मला म्हणाले मग काय करणार. तुम्हाला आता म्हणाले आता असं आहे की आता तर म्हणाले तुम्ही 2-4 महिने माझ्याकडे नाही आलात तरी चालेल. त्याचं कारण असं की मग मी पुढे तर दुसरीकडे जागा घेतली आहे की ते आता मी जाऊन एक घर बांधणार आहे आणि माझी गुरडवर ठेवायला. मग मी तोपर्यंत 6 महिने इथे येणार नाही, मग आपण पुन्हा 6 महिन्यांनी बघू. म्हटलं हरकत नाही. म्हटलं त्यांनी होऊनच सांगितलं की आता नाही बसायचं. म्हटलं उत्तम झालं, पण उपयोग काय. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट एखाद्याकडे आहे म्हणून शिकायला गेलात तर तुम्ही बाकी कष्ट काही द्या, तुम्ही बोला, रागवा. आता आम्ही कोणाकडे वाचायला गेलो तर वाचणारा मनुष्य रहिवायच असतो, म्हणजे ज्याचं त्याचं काहीतरी व्हीम्स असतात, त्याचं आपल्याला कधी वाईट नाही वाटत. आपण जर आधी सांगायचं संधी सोडून वाचा, मग आपण ते संस्कृत संधी सोडून वाचायला लागलो. संधी सोडून वाचता, सलग वाचता येत नाही, सलग वाचता. सलग वाचायला लागलो, सलग का वाचता, विषय काढलाय का, संधी सोडून वाचता. हे काय करायचं, आपल्याला काही समजत नाही. पण हे ठीक आहे, त्या इथपर्यंत ठीक आहे. पण काहीच न शिकवण्यापेक्षा अपमान करणे, त्रास देणे, हे सगळे गुरूंचे प्रकार आहेत, ते सगळे मान्य आहेत. तर यांनी तसंच म्हटलंय की कुणाला खरंच इच्छा आहे पण त्याला शिकवायचंच नाही. बखल्यांच्याच चरित्रात आहे की बखल्यांना सांगितलं की आमच्या एका गुरूंकडे शिकायला जा, तर ते गुरु ह्या मुलाला आपलं गाणं देऊ नये. म्हणजे मुसलमान घराण्यातली गायकी जी आहे ती हिंदूच्या घरामध्ये जाऊ नये. तर याला सांगितलं तू राहा आमच्याकडे, दिवसभर कष्ट करायला सांगायचे आणि दुपारी जेव्हा गायला बसायचं त्यावेळी त्याला सांगायचं गुरु घेऊन रानात जा. मग ते बडोद्याला गुरु घेऊन रानात जायचे. मग रानात गेल्यावर त्याला शिकवणाऱ्यांच्या कानावर काय पडणार. आणि मध्यरात्री उठून बसायचं गुपचूप आणि मग मध्यरात्री शिकवायचं, म्हणजे ते या मुलाला ऐकायला येऊ नये. सांगण्याचा हेतू असा आहे की हे सगळं जे आहे ना हे सगळं गुरुशी निगडीत आहे. आणि त्यामुळे अवघा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्य अनाधिकारी. काही वेळा उलट असतो, गुरु अतिशय चांगला असतो, अत्यंत कृपावंत असतो, पण शिष्यच अनाधिकारी आहे. भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र तैसा. जसा चांगल्या भाग्यवंताचा मुलगा त्याला भिकेचे डोळे लागले, आता काय करावं, त्याला घरामध्ये सगळं आहे परंतु त्याला ते सगळं सांभाळता येईना, त्याला ते उपभोगता येईना, अशी स्थिती आहे. तैसे एके विण एक होत असे निरर्थक. म्हणजे गुरु चांगला आहे पण शिष्य चांगला नाही तरी उपयोग नाही. शिष्याला पुष्कळ जिज्ञासा आहे पण गुरु शिकवत नाही तरीही काही उपयोग. आत्ता माझ्याकडे एक मुलगा आहे तर हीच स्थिती आहे की खेडेगावातून आलाय जिद्द घेऊन की काही झालं तरी मी चांगला वैदिक होईल आणि त्याचे गुरु त्याला शिकवतच नाही. 6 वर्ष राहिलाय मुलगा, वयाच्या 14व्या वर्षी आला, आता तो 21 वर्षाचा. मी त्याला त्याच्यातून बाहेर काढला. आता आपल्याला वाटलं, मी म्हटलं तू आता या मांडळीत पडून तुला जी याज्ञिकी येते ती याज्ञिकी उत्तम शिक. कारण आता तुझं वेद शिकण्याचं वय, तुला आता कोणाकडनं शिकायला मिळालं तर मिळेल, नाही तर मिळणार नाही. पण तू हेही नाही तेही नाही असा म्हटलं, तू रिकामा घरी पर काही शिकवायचं नाही म्हणजे नाही. आणि घरात किती करून घ्यायचं. त्या मुलांनी स्वयंपाक करायचा, त्यांनी बाहेरून सामान आणायचं, त्यांनी गोष्टी काढायची, त्यांनी घरातली झाडलोट करायची, त्यांनी घरातल्या गुरूंच्या कपड्याबरोबर गुरु म्हणजे गुरु माता आणि गुरूंचा मुलगा म्हणून सगळ्यांचे कपडे धुवायचे. आणि सगळं सकाळच्या ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत आणि मागचं स्वयंपाकपूर्वी धुण्यापर्यंत सगळं कामकाज सगळं सोडवलं करायचं. म्हटलं अवघड आहे हे सगळं. आणि म्हणून त्यांनी ते आता तुम्हाला म्हटलं काकू तुमच्यामुळे मी घराबाहेर पडलो. म्हटलं आता ते अभ्यास कर, तू जे शिकलाय जे काही थोडंफार ते भोकून आली, तुझी याज्ञिकी तरी तयार, याज्ञिकीत तरी तयार होता. वैदिक होशील न होशील तो पुढचा भाग आहे. पण एखाद्या मुलाचं आयुष्य फुकट झालं तर मी त्याला म्हटलं तू अजून 1 वर्ष राहिलास तर तिथे नर्वस ब्रेकडाऊन घे. तर तो मुलगा आपल्याकडे यायला लागला आणि एक म्हणाला तुझा तो चेहरा, ते असे चेहरे करणं. म्हटलं अरे तू 20-21 वर्षाचा, तुला काय प्रॉब्लेम आहे, तू असा का करतो, तुझा चेहरा का असा. तर म्हणाला काकू काय सांगू तुम्हाला, मला इतके प्रॉब्लेम्स आहेत की कसं राहून काय करू. पण म्हणजे सांगायचा हेतू असा की काही सांगता येत नाही. हे गुरु कसे वागतात. आणि मुलगा बाहेर पडला, महिन्याभरात बदलला.
केवढं टेन्शन गेलं, किती प्रकारची कामं, किती प्रकारे त्रास देतात. बनवली सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लागती सायास, तर या उभयत्यांचा हव्यास पुरे एकसा. त्या दोघांनाही एकमेकांच्या विषयी प्रेम असलं पाहिजे. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्ये विण, तैसे अध्यात्म निरूपण नसता होय.